हाय हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। सकाळची सुरुवात झाली आमची ही हळदीच्या दुधाने आणि त्यानंतर आमच्याकडे हे असं सकाळी एक्सरसाइज होते आणि मग मिस्टर मुलांनाही शिकवत होते। आता तुम्ही बघू शकतात की नक्की यांचं काय चाललंय। सो जे आपण करत असतो ना ते आपले मुलं फॉलो करत असतात आणि इथं त्याचमुळे ना रोज क्रिकेट खेळणं असो किंवा एक्सरसाइज असो अशा काही गोष्टी ना मुलांसोबत करायलाच हव्या। असं हात करा. आता असं. आणि अशा पद्धतीने शिवांश मिस्टरांची नक्कल करत होता आणि त्यालाही अशा गोष्टी करायला खूप आवडतं। आपण जर विसरलो ना स्कूलला खूप उशीर झालाय पटपट आवरायचे तर त्याचं असं असतं की नाही आधी एक्सरसाइज करायची आणि मग बाकीचं नंतर आवरायचं। तर तुम्हाला माहिती आहे की आता मेथी खूप स्वस्त झाली आहे त्यामुळे मेथी सुकवत होते मी, कारण की नंतर कधी ज्यावेळेस महाग होते ना त्यावेळेस ती वाळवलेली मेथी कामं येते। आणि त्यानंतर आता मेथीची भाजी इतकी आणि तीच भाजी खाऊन इतका कंटाळा आला होता त्यामुळे मी इथे मेथी मटर मलाई बनवायला घेतलं। तर नॉर्मली जी आपली ग्रेव्ही असते ना, कांदा टोमॅटो, इथे काजू घेतले, थोडासा खडा मसाला आणि ते परतवून घेतलं आणि इकडे घातलं आहे भरपूर असा लसूण जिरं आणि इकडे मेथी ना कट करून घेतलेली होती, छान अशी परतवून घ्यायची आणि त्याचमध्ये मी वाटाणा देखील घालणार होते जेणेकरून मग वेगळा त्याला शिजवायची गरज पडणार नाही। थोडंसं चिमूटभर मीठही घाला आणि पाणी न टाकता ही आपल्याला इथे शिजवायची आहे, कारण की नंतर ती आपण जी काही ग्रेव्ही बनवणार होतो ना त्यामध्ये घालायची आहे। सो अशा पद्धतीने ना कधीतरी वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायलाही हव्या जेणेकरून मग तेच भाज्या खाण्याचा कंटाळा येत नाही आणि इतकी स्वस्त भाजी झाली की तिला चवही लागत नाही की आपण तीच भाजी, म्हणून म्हटलं वेगळ्या चवीचं काहीतरी करूया आणि म्हणून ही मेथी मटर मलाई इथे बनवायला घेतली। आता जेव्हा ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटोचं फ्राय केलं होतं ते वाटण मी मिक्सरला बारीक केलं, तेल घातलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने परतवून घेतलं। त्यानंतर जे आपले आवडीचे मसाले आहे ते यामध्ये घातले आणि हळद मिरची लाल तिखट वगैरे सगळं काही घातलं आणि जी मेथी आपण परतवली होती ज्यामध्ये मटार होता ते सगळं यामध्ये घातलं। आता मेथी मटर मलाई म्हटलं की यामध्ये तर मलाई येणार, तर तुमच्याकडे ना मलाई नसेल म्हणजेच फ्रेश क्रीम जर नसेल ना तर आपली दुधावरची साय घातली तरीही चालतं। गरम पाणी घातलं मला म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे ग्रेव्हीची आणि त्यानंतर वाटीभर साय होती ना ती छान फेटून घेतली आणि त्यानंतर ही या ग्रेव्हीमध्ये घातली आणि इतकी मस्त अशी मेथी मटर मलाई झाली होती ना, जी तुम्हीही बघू शकता। दोरा बॉटल आणून इथे ना मस्त असा हा भोवरा बनवला होता जो की बॉटलपासून, म्हणजे असं नाही की तर त्याच्याच मनाने बनवला, त्याने व्हिडिओ बघितला होता पण एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर ना त्याच्या परफेक्ट असं ते बसलं की कसा बनवायचा आहे। आणि आपल्याकडे किती रेडीमेड असो म्हणजे वेगवेगळे बॅटरीवरचे असो पण जे काही स्वतःच्या हाताने बनवलं असतं ना त्याची मजा खूप वेगळी असते आणि एक वेगळं समाधान असतं की आपण असं काहीतरी बनवू शकतो। आता त्याच्याकडे खूप भारी भारी भोवरे आहे पण तरीही हे बघितल्यानंतर त्याला जी बनवण्याची मजा होती आणि त्याला जे काही आवड आहे ना ते खूप भारी आहे। म्हणजे तो नेहमी अशा काही क्रिएटिव्ह गोष्टी करत असतो आणि त्यामध्ये तो बिझी असतो। म्हणजे सतत आजकालच्या मुलांचं असं असतं की मोबाईल आणि टी व्ही, त्याच्यापेक्षाही त्याला ना या गोष्टींमध्ये खूप सारा इंटरेस्ट आहे, ड्रॉइंग असो किंवा स्केच काढणं असतो आणि तुम्ही बघू शकतात ना अशा पद्धतीने त्याचा भोवरा इतका सुंदर झालेला होता ना आणि त्यामुळे त्याला आम्ही असं कधीच म्हणत नाही की तू हे बनवू नको की ते बनवू नको। आणि ज्यावेळेस सुट्ट्या असतात ना त्यावेळेस मग त्याचा अशा वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायचं चालू असतं आणि अशा पद्धतीने त्याने हा भोवरा इतका सुंदर बनवला ना, कसा झाला आहे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा। आणि नंतर संध्याकाळ झाली होती आणि छान असा सूर्य मावळायला लागला, तुम्ही बघू शकतात। असं आमच्याकडे मोकळी जागा आहे आणि इथे आता गार्डन होणार आहे असं म्हणताय। गार्डन होतंय की नाही माहीत नाही पण 8 वर्षापासून ही गार्डनसाठीची जागा ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात। गावाकडचा हा सीसॉ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। हे झाडाचं मूळ होतं की जे इकडे असंच तुटून पडलं होतं। आता मुलं गावाकडचे म्हटल्यावर किती भारी डोकं त्यांचं चालतंय, त्यांनी छान असं टायरवरती ठेवलं आणि मस्त असा हा आमचा गावरान सीसॉ तयार केला। त्यानंतर आम्ही निघालो होतो जावेच्या घरी जायला, तिचं होतं पहिलं हळदी कुंकू आणि मागच्याच वर्षी लग्न झालं, पहिलं हळदी कुंकू होतं त्यामुळे सगळ्यांनाच बोलवलेलं होतं। आणि आल्यानंतर इथं ताईंचं मस्त असं रांगोळी
काढायचं काम चाललं होतं आणि इतकी सुंदर काढली होती झटपट त्यांनी. आणि त्यानंतर ना बऱ्यापैकी त्यांनी डेकोरेशन सगळं केलेलं होतं, फक्त थोडंसं फार काही राहिलं होतं. म्हणून म्हटलं चला आपलाही थोडासा हातभार लागला पाहिजे, म्हणून फुलांचं थोडंसं जे काही राहिलं होतं ते डेकोरेशन मी इथे करायला घेतलं. आणि मुलं छान अशी खाली मस्त गार्डनमध्ये खेळत होती, त्यामुळे मुलांचा मला इथे काही त्रास नव्हता. आणि जिचं हळदी कुंकू आहे ती खूप सुंदर रेडी झालेली होती, पण ती गेली होती फोटोशूटला, तर त्यासाठी ती येण्यासाठी थोडासा वेळ होता. म्हणून मग आमची इकडे तयारी चालू होती. पटपट म्हटलं जे होईल ते आम्ही करून घेतलं. नंतर एकदा बायका यायला सुरुवात झाली की मग काय होत नाही. आणि मग जसं आता सगळेच लोक छान असं साडीचं असो वेगवेगळ्या प्रकारचं जे काही आपण सुवासिनींचं असतं तशा पद्धतीचं डेकोरेशन करतात. सो तेच इथं बनवायला घेतलेलं. आणि काय ब्लाऊज पीसची घडी माझ्याच्याने काय पटकन होत नव्हती, खूप वेळ मी याला व्यवस्थित अशी, कारण की जेही आपण करतोय ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने मस्त असं इथे डेकोरेशन केलं, जे की तुम्हाला आता मी पुढे दाखवतेच. तोपर्यंत इकडं ताईंची रांगोळी काढून झाली. आणि ही आहे माझी जाऊबाई, जिचं होतं हळदी कुंकू आणि तितकी मस्त गोड दिसत होती. आणि या सगळ्या माझ्या जावा आहे ज्या आमच्यापेक्षा मोठ्या आहे आणि अशाच कार्यक्रमांमध्ये आपली ओळख होत असते. सो या सगळ्या आलेल्या होत्या, सगळ्यांना बोलवलं होतं, कारण की आता मागे लग्न झालं त्यानंतर आमची परत अशी भेट होत नाही, कारण की एकाच गावात राहून पण प्रत्येकजण बिझी असतं आणि लांब लांब राहतात, त्यामुळे काही प्रत्येक वेळेस आम्हाला भेटायला मिळतंच असं नाही आहे. सो म्हटलं हळदी कुंकवाच्या निमित्तानं जाणं होईल आणि त्यामुळे सगळ्यांचीच भेट होईल. सो इथे भरपूर अशा बायका आलेल्या होत्या, ताई आलेल्या या माझ्या नणंद आहे. सो चला अशा सगळ्याच जणींचं इथं मस्त असं, आणि खरं तर हळदी कुंकवाचं हेच असतं की या निमित्तानं बायका एकत्र येतील. आणि या माझ्या सासूबाई आहे. सो तर इथे छान असं तिने उखाणाही घेतला, जो तुम्हाला पुढे ऐकायला मिळेल. तुला केव्हाच यायचं पण त्या बायाची वाट पाहता पाहता गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळस, अक्षरावांचे नाव घेते आज हळदी कुंकवाचा दिवस. या ना तिकडे या ना यायचं होतं आम्ही जाऊन तर असं लांब लांब राहत असल्यामुळे ना प्रत्येकाचं चाललं होतं की या आमच्या घरी, या आमच्या घरी, अशा गप्पा चालल्या होत्या. आणि इकडे हळदी कुंकवाचंही आता असं सासरी असलं की असं सगळ्यांचं पाया पडणं वगैरे चाललं होतं, कारण की आमच्या जाऊबाई होत्या मोठ्या. आणि मग आम्ही सगळ्यांनी एकमेकांच्या, म्हणजे ज्या कोणी आम्ही लहान होतो त्यामुळे आम्ही पाया पडल्या आणि त्यानंतर त्या निघाल्या होत्या. आणि आज बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकू होतं जिथे त्या जाऊन आलेल्या होत्या. आणि संध्याकाळी कार्यक्रम झाला, त्यानंतर आम्ही मस्त लग्नाची कॅसेट बघत होतो. आणि आपण जे काही लग्नात राडा केलेला असतो ना, तो नंतर बघितलं की हसायला येतं. आणि जेवण वगैरे केलं, तिकडनं निघालो, यायला आम्हाला बराच उशीर झाला होता. म्हणून मग रस्त्यात मसाला दूध घेतलं आणि खूप छान होतं. याची मसाला दुधाची टेस्ट आहे ना खूप मस्त होती. मी तरी पहिल्यांदाच घेतलं, कारण की आता जसं ट्रेंड कसा बदलतो बघा ना, पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यात असं मस्त मसाला दूध असतं आणि उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस असतात, उसाचा रस असतो. तर असा गेला आजचा माझा दिवस. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे काही काही फोटोज काढलेले होते, म्हटलं चला तुमच्यासोबतही ते शेअर करूया. आणि अशा पद्धतीने छान असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. आणि या आहे माझ्या जाऊबाई आणि मस्त अशी ही रांगोळी. चला भेट